इथे बघू शकता, इथे चाललं होतं पिल्लूंचं दुपारचं जेवण शाळेतून आल्यानंतरच. तर आज मी त्यांना भाजी पोळीच खायला लावली होती, कारण त्यांनी टिफिनवरची पण अर्धी पोळी अशी अर्धी एक पोळी वापस आणली होती. आज मी म्हटलं त्यांना, आज तुम्ही भाजी पोळीच खायची, मी अजिबात काही दुसरं बनवून देणार नाही. मग मी आज त्यांना दुपारी भाजी पोळी खायला लावली आणि इकडे माझं चाललं होतं तयार होणं. आता आम्हाला कुठंतरी बाहेर जायचं आहे, त्याच्यासाठीच थोडंफार तयार होणं माझं इकडे चाललं होतं. आता आम्ही जाणार होतो हॉस्पिटलला, कारण एक छोटंसं पिल्लू आहे, त्या पिल्लूला भेटण्यासाठीच आम्ही तिकडे जाणार होतो. नंतर इथे बघू शकता आलो आम्ही हॉस्पिटलला, पण पिल्लूचा काही कुठला शूट घेतला नाही, कारण अगदी छोटं नवजात पिल्लू आहे ते, त्याच्यामुळं काही तिथला शूट घेतला नाही. मग ते काम केलं आणि नंतर या पिल्लूंना थोडंफार काहीचं खाऊ घातलं बाहेर. आता बाहेर आलं म्हटल्यावर काही ना काहीतरी यांना पाहिजेत. आता आमच्यासोबत आलं म्हटल्यावर नंतर मग त्यांना ट्युशनला सोडलं, थोडंफार त्याच्या मॅडमला काय बोलायचं होतं ते बोललो आणि नंतर निघालो घराच्या दिशेने. आता थोडंफार काही बेसिक सामान घ्यायचं होतं, दूध वगैरे, ब्रेड उद्या मुलांना सकाळसाठी, तर ते सामान घेतलं आणि निघालो आपल्या घरी. आता घरी आल्यावर अगोदर असतो तो म्हणजे चहा बाहेरून आल्यानंतर, कारण अगदी त्या धुळीमुळे बाहेरच्या वातावरणामुळे अगदी डोकं दुखायला लागतं आणि चहाची पण वेळ झालेली राहते, त्याच्यामुळे आत्ता अगोदर चहा घ्यायला पाहिजे बाहेरून आलं की कुठून तरी. आता हे आपलं एक प्रकारचं व्यसनच राहते, म्हणजे हे आपल्याला वेळच्या वेळी घेतलं तर बरं राहते, नाहीतर अगदी डोकं दुखायला लागते, काही दुसरंच होते, असं काहीसं चाललेलं राहतं. आता मला तर वेळच्या वेळी चहा असला तर बरं वाटते, नाहीतर मग झालं आपलं कामं सगळे रेंगाळलेले राहतात. चहा नाही घेतला की मस्त असा कडक चहा घेतला इथे आणि नंतर लागलो समोरच्या कामाला. आता समोरचं काम म्हणजे स्वयंपाक, इकडे कुकर वगैरे लावून चाललं होतं माझं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.